महाराष्ट्रात काही महिन्यांपासून गुन्हेगारी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक मोठ्या प्रमाणात वाढल्याचं बघायला मिळतंय। वर्तमानपत्रात रोजच येणाऱ्या हत्या, अपहरण, खंडणी आणि बलात्कारासारख्या घटना या पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्राला काळीमा फसवणाऱ्या आहेत। या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी लहानग्या चिमुरड्यांना देखील आपल्या वासनेचा शिकार बनवलाय। मग ते बदलापूर प्रकरण असो की नुकतंच घडलेलं कल्याण प्रकरण, दोन्ही मध्ये माणसातला नराधम कसा बाहेर आलाय हे आपल्याला दिसतंय। असो, सध्या पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। राजगुरुनगर परिसरात राहणाऱ्या दोन चिमुकल्या सख्या बहिणींचा मृतदेह हा छिन्न विछिन्न अवस्थेत आढळून आलाय। तर काय आहे हा सगळा प्रकार, या चिमुकलींसोबत नेमकं घडलंय तरी काय, ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। जर तुम्ही महाराष्ट्र भूमीला सबस्क्राइब केलेलं नसेल तर आधी सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्हिडिओजची अपडेट्स वेळोवेळी मिळत राहील। पुणे शहरातील राजगुरुनगर भागात एक कुटुंब राहतं। स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार पती, पत्नी आणि दोन लहानग्या मुली असं हे छोटंसं हसतं खेळतं कुटुंब होतं। मात्र या हसत्या खेळत्या कुटुंबाला कोणाची तरी नजर लागली। त्याचं झालं असं की 25 डिसेंबर म्हणजेच काल नाताळ असल्यामुळे दोन्ही मुलींच्या शाळेला सुट्टी होती, त्यामुळे त्या घरीच होत्या। घरी असल्यावर इतर लहान लेकरांप्रमाणे त्यांचा देखील दिवसभर खेळण्याचा बेत असावा। अशात दुपारच्या सुमारास या दोन्ही मुली खेळण्यासाठी घराच्या बाहेर पडल्या। एरवी त्या खेळण्यासाठी अंगण सोडून दुसरीकडे कुठे जात नव्हत्या। कालही त्या अंगणातच खेळत होत्या, पण काल बराच वेळ झाला, दुपारची संध्याकाळ झाली, दोघी बहिणी काही घरी परतल्या नाहीत। त्यामुळे आईनं अंगणात जाऊन दोघींना घरी घेऊन येऊ या हिशोबाने घरातून बाहेर पाऊल टाकलं, पण दोघी बहिणी अंगणात काही दिसल्या नाहीत। अंगणात नसल्यामुळे दुसरीकडे कुठे खेळत असतील म्हणून आईनं गल्लीत शोधायला सुरुवात केली, पण दोघी बहिणी गल्लीत देखील काही दिसल्या नाही। मग गल्लीतल्या त्यांच्या मैत्रिणीच्या घरी देखील विचारपूस केली, पण मैत्रिणींच्या घरी देखील दोघींचा काहीच थांग पत्ता लागला नाही। मुली सापडत नसल्यामुळे परिसरातील नागरिकांनी देखील शोधाशोध सुरू केली, पण कुठेही त्या दोघी बहिणींचा शोध लागला नाही। आता आईचा जीव देखील घाबरा होत होता। तिने रडत रडत मुलींच्या वडिलांना म्हणजेच आपल्या पतीला फोन केला। कंपनीत काम करणाऱ्या पतीनं फोन उचलला। फोनवर पत्नीनं रडत आपल्या पतीला मुली सापडत नसल्याची हकीकत सांगितली। मग पती देखील घाईघाईत घरी पोहोचला। पुढे त्यानं देखील परिसरातील नागरिकांसोबत मुलीचा शोध सुरू केला। तसंच पोलिसांना देखील बोलावण्यात आलं। पुढे पोलिसांच्या मदतीने परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले, मात्र त्यात देखील मुलींचा शोध लागला नाही। शेवटी नागरिकांनी परिसरातील एका इमारतीवर जाऊन तपास केला। त्याच इमारतीवर एक पाण्याचा ड्रम होता, त्यामध्ये या दोन्ही बहिणींचा मृतदेह अगदी छिन्न विछिन्न झालेल्या अवस्थेत आढळून आला। त्यानंतर परिसरात धावाधाव झाली। पोलिसांनी या दोन्ही बहिणींचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पंचनामा करून चांडोली ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून दिला। त्यानंतर समोर आलं की एका 54 वर्षीय व्यक्तीनं त्यातील एका चिमुरडीसोबत अत्याचार केले। सध्या त्या व्यक्तीला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। मात्र या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येतोय। तसंच या घटनेची तपासणी जलद गतीने होऊन आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी देखील स्थानिक नागरिकांनी केलेली आहे। पण या घटनेनंतर प्रश्न उपस्थित केला जातोय की माणसाच्या प्रवृत्तीला नेमकं झालंय तरी काय? गुन्हेगारी प्रवृत्ती माणसात इतकी कशी वाढली आहे? सामान्य माणसाला कायद्याचा धाक राहिलेला नाहीये का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। धन्यवाद।